जयसिंगपुरात अंत्योदय व रोटरीच्या नेत्रशिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद। शहर व परिसरातील नागरिकांच्या नेत्र आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने अंत्योदय मल्टीस्टेट व रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर एस.के. पाटील मेडिकल असोसिएशन हॉल गल्ली नंबर 6 येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 670 रुग्णांनी विविध सेवांचा लाभ घेतला। तज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी, नेत्रविषयक समुपदेशन करण्यात आले। तसेच आवश्यकतेनुसार मोफत चष्मे व आय ड्रॉपचे वितरण आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। 65 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या। तसेच 370 रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमासाठी जी.के. फाउंडेशन व अंत्योदय फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले। रुग्णांची संख्या मोठी असल्याने नेत्र तपासणीसाठी आर्या ऑप्टिकल जयसिंगपूर यांनी मोलाचे योगदान दिले। संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वैद्यकीय सहकार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले। यासाठी इव्हेंट चेअरमन नितीन झेले, अतिक पटेल, राजू बलदवा, महेश पाटील, निखिल खामकर, कुलदीप विभूते, प्रशांत पाटील यांनी हॉल अरेंजमेंट व नियोजनात मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाला अंत्योदय मल्टीस्टेटचे चेअरमन परशुराम कदम, प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, सुनील चिपरीकर, प्रिया वसगडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले असून अशा प्रकारचे शिबिर नियमितपणे व्हावे अशी मागणी केली आहे। अंत्योदय मल्टीस्टेट आणि रोटरी क्लब जयसिंगपूर ट्रेड सिटी त्याचबरोबर जी.के. फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमान जयसिंगपूरमध्ये आपण जे काही नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे शिबिर आयोजित केलेलं आहे। जयसिंगपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील अतिशय लोकांनी या उपक्रमासाठी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी आपण मोफत चष्मे वाटप करत आहोत आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आपण लोकांना शस्त्रक्रियेसाठी विवेकानंद हॉस्पिटल गजानन हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी आपण त्यांना शस्त्रक्रिया पार पडणार आहे। तर मला असं वाटतं की या कार्यक्रमासाठी जयसिंगपूरच्या लोकांनी गेलेला जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद। तरी साधारण आमची अपेक्षा होती जवळपास 200-250 लोक सुरुवातीला यावे, पण जवळपास आता 400-500 लोक या उपक्रमासाठी भेट देऊन गेलेले आहेत। आरोग्य तपासणी सहभाग घेतलेला आहे आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।